अर्जुन साबळे, रमेश लावण व निंबोडीतील सगळी माझे माता भगिनी जमलेल्या. खर तर 20 तारखेला ओके धन्यवाद. येणाऱ्या 20 तारखेला मतदान आहे विधानसभेचं आणि आपलं चिन्ह आहे किटली. या चिन्हावर मतदान करण्यासाठी आपण या ठिकाणी मतदान करावं अशी विनंती करतो. बांधवांना येणाऱ्या 20 तारीख हे तुमच्या आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. आणि तरुणाच्या बांधवांनो बघा, यस तुमच्या माहिती करता सांगतो 20 तारखेला मतदान आहे. आता तरुण मुलं मला जास्त दिसते ती तिथं येणारा काळ उद्याचा आता जर चुकला तर खूप मोठं परत काय 20-50 वर्ष तालुका मागा जाईल. आता योग्य निर्णय ठरला तर परिवर्तन जर घडवलं तर आपला इंदापूर तालुका आपण सगळ्या विचारांना चांगल्या पद्धतीने विकासाची कामं करू. आता मला नागेश भाऊ बोलले की या ठिकाणी पाण्याची अडचण आहे. अहो नदी शेजार म्हणतात ती काय नदी शेजारून गेली पाण्याची अडचण. क्षारयुक्त पाणी आहे बरोबर, बोर खांद तर क्षारच आहे, पाणी पिण्याची नाहीये. त्यामुळं या परिसरातली पाण्याची समस्या आपण तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी 100% सोडवण्याचा प्रयत्न करू. बांधवांनो, देशाची सीमा असू, राज्याची सीमा असू, गावाची सीमा असू ना तर तालुक्याची सीमा असू, या सीमेच्या वरच्या गावांवर राज्यकर्त्यांचं लक्ष हे दुर्लक्षित असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पहिल्यांदा दुर्लक्षित गावं आपण निवडू. कुठले कुठले आहेत? लुमेवाडी आहे, इथं निंबोडी आहे, खाली हिंगणगाव आहे. म्हणजे जसं की काय वरच्या भागामध्ये ज्या गावामध्ये विकास कामा मी बोलतो नंतर आपण बोला विनंती आहे. यस यस बूथ इथं पाहिजे. त्याची मागणी आपण लेखी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे करू. तिथं त्यांना आपण विनंती करू, पुरावे कागदपत्रे देऊ काय अडचण असली तर. बरोबर आहे ना? आणि दुसरं सांगतो इथला खासियत आहे, एकदा निमुडीने शब्द दिल्यावर 100% निमुडी पाळते. तिथं राजे उमाजी नायकांचा शब्द जसा ज्या पद्धतीने आहे, आज किती दिवस झाला राजे आपल्यात नाहीत तरी देखील त्यांचं नाव कोण विसरू शकत नाही. बांधवांनो किती वर्ष झाली, बरोबर आहे का? इथं अनेक सहकारी आहेत, अनेक तरुण सहकारी इथं बांधव बसलेत बांधवांनो. त्यामुळं इथं शब्दाला पक्की माणसं आहेत. माझ्या माता भगिनी सुद्धा आता एवढ्या उपस्थित आहेत. मला वाटत नाही कुठल्या पुढाऱ्याच्या कार्यक्रमाला भाषणाला एवढ्या माता भगिनी आल्या असेल का? गाव तुमचं माझ्या प्रेम आहे, विश्वास आहे, पोरग काहीतरी करण म्हणूनच तुम्ही आला इथं. बरोबर आहे ना? एवढंच सांगतो, तुमचा मुलगा म्हणून बांधवांनो एकदा विश्वास ठेवा, हा पोरगा तुमचं चांगलं काम करेन. एकदा 5 वर्ष काम करायची संधी द्या. तुमचा सेवक म्हणून तुमचा मुलगा म्हणून काम करेल. तुम्ही दिली, तुम्ही हर्षूबाऊंना 20 वर्ष संधी दिली का नाही? दत्ता मामांना बी दिली 10 वर्ष, दिली का नाही? गावात काय झालं विकास? बरोबर. त्यामुळं पण मतदान तुम्ही किती दिलं? मतदान किती दिलं तुम्ही? दोघांना भरभरून दिलं का नाही? आता मला भरभरून मतदान करा. बघा 5 वर्षामध्ये आपण निमुडी बदलून दाखवू. लक्षात ठेवा, फक्त आशीर्वाद द्या. आणि तुमच्या आशीर्वादानं इथं मयूरदादा आहेत, सगळे नेते मंडळी आमचे 20 तारखेला फॉर्म भरला, 26 तारखेला घोंगडी बैठक केली. बांधवांनो, ज्या गावामध्ये जातोय त्या गावामध्ये घोंगडे बैठकीचं स्वरूप हे जाहीर सभेमध्ये होतंय. सभेचं स्वरूप या ठिकाणी येतंय का नाही? तुम्ही सोशल मीडियामध्ये बघा, इतका प्रचंड प्रमाणात नागरिकांचा लोकांचा बांधवांना मिळतोय. हा कशाचं प्रतीक आहे? हे परिवर्तनाचं प्रतीक आहे बांधवांनो, परिवर्तन, दुसरं काही नाही. आणि बघा पुढच्या दोन्ही उमेदवारांना 2 चिन्ह आहेत, 2 पक्ष आहेत, दोन्ही माजी मंत्री आहेत. बरोबर, दोघांकडे सगळी यंत्रणा आहे. आपल्याकडे काय? आपल्याकडे तुम्ही बसलेली जनता हीच आपली ताकद आहे. लक्षात ठेवा. आणि मी कुठल्या पक्षाचा उमेदवार नाही, मी तुमचा उमेदवार आहे, जनतेचा उमेदवार आहे. आता परत कुणी म्हणला का बा याचा मला कुठं फोन आला, याला झाला त्याला झाला. अरे बाबांनो, मी गडबडलोय पूर्ण. माझ्याकडे दिवस आता बघा, आपल्याकडे फक्त किती दिवस राहिले? 10 दिवस राहिले. 10. तुम्ही 10 दिवस मला द्या, मी तुम्हाला 5 वर्ष बांधवांना देतो. 5 वर्ष. आणि आता या 10 दिवसात काय करायचंय? 9 दिवस गावामध्ये मतदानाचा. बरोबर, काय करायचं? पत्रक घ्या, प्रत्येक घरामध्ये वाटा.
प्रत्येक माता भगिनींना मतदार राजाला विनंती करा की बांधवांना तुम्ही सगळ्याला संधी दिली, आमच्या एकदा प्रवीण भैयाला संधी द्या. हा पोरगा तुमचा सेवक म्हणून काम करेल, भाऊ म्हणून काम करेल. आणि चिन्ह किटली लक्षात ठेवा. किटली काय चिन्ह आहे आपलं? हवा काय किटली. गोरगरिबाची किटली, दिनदुबळ्याची, सर्वसामान्य माणसाची किटली बांधवांनो. या किटलीवर लक्ष ठेवा. या किटलीचा नंबर किती माहितीये? ऐकलं का? कितवा सांगा? 19वा क्रमांक हा किटलीचा आहे. आणि या किटली आपल्या सर्वसामान्य माणसाची आहे. ही गरम असली तरी आतलं गोड आहे किटली बांधवांनो, लक्षात ठेवा. त्यामुळं या किटलीला ग्रामपंचायतीला चालवली, सोसायटीला चालवली, आता विधानसभेला बी चालवा. काही मशीन अशी आहे, या मशीनवर पहिली मशीन बघायचीच नाही. कुठली बघायची? दुसऱ्या खाली कितव्या नंबरला किटली आहे? या बटन दाबा. कोणतरी बघू बरं जरा, कोण पहिलं दाबतं? या चला चला, या लवकर दाबा दाबा. निंबोडीत पहिलं बटन किटलीचा. आणि बांधवांनो, ही तुमचं प्रेम. अहो प्रत्येक गावात जाऊ तिथं प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे. मला सांगा, आपण अपक्ष मिळवत होता आबा, अभिजित बाबा, काय लोकांनी कसं काय आपल्याकडे यावं? आपला उगम परिवर्तन विकास आघाडीचा किती दिवसाचा आहे? लोकांना अपेक्षा आहे. लोकांना आता वाटतंय की परिवर्तन विकास आघाडी काहीतरी करल आणि चांगल्या पद्धतीने इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची कामं करेल. आम्ही 100% तुमच्या विश्वासाला पात्र राहू. तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. वेळ आली खुर्चीपासून बाजूला जाऊ, पण विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. इथली पाण्याच्या समस्या आम्ही सोडू. इथल्या तरुणांना रोजगार मिळवून देऊ. आज मग सांगितलं कोणीतरी की आपल्या तरुणांना अकलूजला कामाला जावं लागतं, पुण्याला जावं लागतं, बारामतीला जावं लागतं. आपल्या इंदापूर तालुक्यात का रोजगार निर्माण होत नाही? आम्ही प्रयत्न करू. मी बी एक उद्योजक आहे. ही लोणी एमआयडीसी मध्ये, बिगवन एमआयडीसी मध्ये कंपनी आणू. आपण फूड रिलेटेड कंपनी आणू, टेक्सटाईल रिलेटेड कंपनी आणू आणि त्यात रोजगार मिळवून देऊ. मी म्हणत नाही 100% तरुणांना रोजगार देऊ शकतो, पण काही नाही काय तरुणांना रोजगार मिळवून देऊ. आताचा तरुण योग्य वेळेत कामाला लागला नाही, योग्य वेळी योग्य वयामध्ये संसाराला लागला नाही आणि एकदा जर चुकीच्या रस्त्याला लागला तर परत तो चांगल्या रस्त्याला कधीच बांधवांनो येत नाही. त्यामुळे योग्य वेळी नोकरी लागली पाहिजे, योग्य वेळी संसार पाण्याला लागला पाहिजे. त्यासाठी परिवर्तन विकास आघाडी 100% बांधवांनो या ठिकाणी प्रयत्न करेल. राहिला विषय राजकारणाचा, मला आमदार करा आणि मला असं करा म्हणाय नाही आलो. मला समाजकारणाची आम्हाला या ठिकाणी आवड आहे. तुम्ही जर दिली संधी, तुम्ही मतदार राजा आहे, तुमच्या अधिकारात आहे. तुमचे ठरवायचंय काय करायचंय. सगळा चेंडू जनतेच्या हातात आहे. तुम्ही ठरवा काय करायचं, लक्षात ठेवा. आणि कुणाला घाबरू नका. आज आपल्याला इथं तुम्हाला कोण म्हणाल की असं करा तसं करा. आता मी चिठ्ठी वाचली, आता फोन येतात, कशाला गेलता कार्यक्रमाला, कोण म्हणाल काय चुकलं का आमचं गेलतो म्हणून. बांधवांनो, असं कोण काय म्हणलं, काय नागरिकांना अडचणी असतात. ज्यांना अडचण आहे त्यांनी आमचा प्रचार ओपन करू नका, पण गपचूप मतदान करून टाकायचं 20 तारखेला. बरोबर? काय असतंय असते अडचण गरीबाची. अहो तुम्ही डॉन आहे, बाकी सगळी डॉन नसतात. बरोबर आहे, लक्षात ठेवा. असतेच गरीबाची काय अडचण. बरोबर आहे का ना? गरीबाची काय अडचण असते, गपचूप मतदान करा आणि 23 तारखेला हळूच मिस कॉल द्या. बरोबर आहे का? निकाला दिवशी बरं काव का जास्त किती दिवस दाबून जगायचं. आपल्याला बी काय आहे ना, मन आहे, काय आहे ना आपल्याला बी काय. बरोबर आहे का ना? ठीक आहे, अशी ना अडचण, ठीक आहे बाबा म्हणायचं. बटन असं 23 तारखेला दाबा ना. अरे बरोबर आहे, कडकडून बटन दाबा. आणि काय दाबणार? क्रमांक कितवा? 19वा लक्षात ठेवा. भारतीय राजकारणात आपण या ठिकाणी आडनाव विसरत, पण चिन्ह माणूस या ठिकाणी विसरत नाही. बघा, मयूरदादा पाटील सुद्धा या ठिकाणी आपल्या बरोबर आले. त्यांना काय गरज होती? घरच्यांपेक्षा त्यांनी सांगितलं तालुक्याला महत्व दिलं, तालुक्याच्या विकासाला महत्व दिलं. त्यांना सुद्धा वाटलं की इथं विकास कामं होत नाहीत, गोरगरिबांच्या या ठिकाणी मदत होत नाही, गोरगरिबांना त्रास दिला जातोय. त्यांनी ठरवलं की आपण परिवर्तन विकास आघाडी बरोबर राहायचं. त्यांनी प्रवेश केला आणि आदरणीय मयूरदादांमुळे सुद्धा परिवर्तन विकास आघाडीला चांगली ताकद आलेली आहे. त्यांचा सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्या विकास आघाडीला फायदा होणार आहे. त्यांनी जेव्हा जेव्हा मयूरदादांनी मला सांगितलं, एवढंच सांगितलं
या परिसरामध्ये आपल्याला रोजगार मिळवून द्यायला काही ना काही कंपनी आपण उभा करू, तरुणाला रोजगार मिळवून देऊ, ऊसाचा कारखाना काढा, इथं अडचण कुणाला आली तर आपला ऊस न्या, कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही, रस्ते, अंगणवाडी, स्मशानभूमी ही कामं सगळी आपल्याला करावी लागते ना, असं मला सांगत होती बांधवांना. आज वैयक्तिक स्वार्थ नाहीये, सामाजिक झपाटले म्हणजे सामाजिक कामं त्यांना करण्याची आवड आहे, म्हणून मयूर तुझा आपल्या बरोबर आले. उमेश भाऊ गोगरे इथं उपस्थित आहेत. 10 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये एकटाच निवडून यायचे, येतं का नाही एकटाच? उमेश भाऊ गोगरे एकटेच निवडून यायचे. त्यांच्याही वैयक्तिक या ठिकाणी त्यांना मानणारी माणसं आहेत, तालुक्यामध्ये चांगला मित्र परिवार आहे, त्यांनी आपल्या बरोबर याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. जी लोक आमच्या बरोबर ओपन आहेत त्यांना मी ठामपणे सांगतो, काही अडचण आली तर हा प्रवीण माने भाऊ म्हणून तुमच्या मागे नाही, बरोबर राहील. बरोबर, ओके. कुणाला घाबरायची कारण नाही. डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो. बरोबर ना? 90% मतदान धन्यवाद. तुमच्या तोंडात 5,000 टनाचा कारखाना पडू, विनोदाचा भाग सोडून द्या. परंतु खऱ्या अर्थानं ही प्रेम पत्रकार बांधव असतात, त्यांना बी वाटलं काय नक्की चाललंय इंदापूर तालुक्याचं, विचारा त्यांना काय चाललंय नक्की, काय बाप पक्ष आहे राकेश भाऊ, हा नाही का? त्यामुळं तुमचा जो विश्वास आहे ना, हा आमच्यासाठी खूप काय आहे. त्यामुळे येणारे 20 तारखेला चांगल्या पद्धतीने मतदान करून घ्या. सगळं ही मतपत्रिका घरोघरी जाऊन वाटा. नम्रतेने या ठिकाणी मत आपण मागू. मला ठाम विश्वास आहे मतदार राज्य आपल्याला मतदान केल्याशिवाय राहणार नाही. इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने वातावरण सगळीकडे. सोशल मीडियावर प्रचार करा. कुणाला या ठिकाणी घरगुती घर जाता नाही आलं, स्टेटस ठेवा. फेसबुकवर किटली ठेवा, मला नका ठेवू, किटली ठेवा, बस. आलं का लक्षात? हीच आपली सर्वसामान्य माणसांची या ठिकाणी खूण आहे. त्या किटलीला विसरू नका, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. आणि आपल्या सगळ्यांचं हात जोडून परत एकदा विनंती करतो की आपलं चिन्ह किटली क्रमांक 19 मत देऊन आपण मला विजयी करावा, अशा प्रकारची हात जोडून विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मयूरदादा पाटील आपल्याला संबोधित करतील. 90% मतदान. धन्यवाद. येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन विकास पॅनलचे उमेदवार सन्माननीय प्रवीणभाई माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या निंबोडी गावामध्ये उपस्थित असलेले परिवर्तन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, या ठिकाणी उपस्थित असलेले निंबोडी गावातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि मातांनो, आताच आपले उमेदवार भाई यांनी अतिशय सुंदर पद्धतीचं भाषण आपल्याला केलंय आणि त्यांनी सांगितलंय की त्यांना का मतदान करायचं आणि जर ते निवडून आले तर ते काय करतील याचं सविस्तर त्यांनी वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे मी त्या विषयावर जास्त बोलणार नाही, परंतु मी आपल्याला एकच सांगू इच्छितोय की या तालुक्यामध्ये प्रमुख 3 उमेदवार आता या निवडणुकीसाठी उभे आहेत. बाकीचे उमेदवार काय दखलपात्र नाहीयेत, परंतु 3 उमेदवारांमध्ये जर आपण फरक बघितला तर एक माजी आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, आणि एक आजी आमदार आणि माजी मंत्री आहेत. म्हणजे ह्या दोघांचा अजून भागनाच. एक 20 वर्ष आमदार होते, एक 10 वर्ष झाला आमदार आहे. दरम्यानच्या काळात काही काळ मंत्री होते. मला सांगा तुम्ही निंबोडी गावाला ह्यांच्या मंत्रिपदाचा किती फायदा झाला मला तुम्ही सांगा. काय निंबोडी गावची अवस्था आहे, कुठलं विकास काम इथं झालं, इथल्या गावातल्या लोकांना रोजगार तरुणांना मिळाला का? तरुण मुलं सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत, सांगा मला. आपल्याला अकलूजला जावं लागतंय काम करायचं म्हणलं तर. सेंटरिंगचं काम पोरं करते ती का? काय पोरं शिकलेलं नाहीत का इथं? का सगळी झाडाने येते का सांगा? प्रत्येक मुलगा आज ग्रॅज्युएट झालेला आहे. सगळे आता इथं गरीब वस्ती आहे, सामान्य लोक आहेत, शेतकरी लोक आहेत. रक्ताचं पाणी करून आपण मुलांना शिकवलंय, कारण आपण जे हाल भोगले ते त्यांचे होऊ नये म्हणून. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं महिला वर्ग आहे, यांची काय अपेक्षा आहे की माझ्या मुलाला नोकरी लागावी. दुसरी काय पुढाऱ्याकडनं अपेक्षा असते का? तुम्ही काय त्याला काय रोज पैसे मागता का? घरी येऊन दारी मोड मागता का? काय करता सांगा? आपण एवढंच सांगतो की आम्ही शेतमाल उत्पादित केला, आम्ही शेती करतो तर त्याला योग्य भाव द्या, त्याची विल्हेवाट लावा व्यवस्थित. नाहीतर आमची मुलं शिकलेत
यांना रोजगार द्या, आमच्या गावाचा विकास करा. गावातला विकास म्हणजे काय असतो सांगा मला. रस्ता पाहिजे, गटार पाहिजे, लाईट पाहिजे, दुसरं काय मागतो आपण त्यांना? काय सोन्याचा घास मागतो का? पण एवढं सुद्धा काम ह्या दोघांनी केलं नाही. हे फक्त मत मागायला निंबोडीत येतात. तुम्ही बघा, मला सांगा, पुन्हा येतात का मध्ये आधी? कोण वयच झालं तर येतात, कारण नाही आलं तर लोक नाराज होतात म्हणून. काय प्रेमापोटी येत नाही, जिवाळ्यापोटी येत नाही. तसं प्रवीण भैया माने हा उमेदवाराचा आहे का सांगा? कसा उमेदवार वाटला तुम्हाला? आज प्रवीण भैया माने दादाचे सुपुत्र आहेत, ज्या माने दादांनी सोनाई उद्योग समूह या तालुक्यामध्ये उभा केला आणि या तालुक्याचं अर्थकारण बदललं सगळं. 10,000 मुलांना त्या ठिकाणी काम दिलंय. दूध संघ आहे त्यांचं तुम्हाला सांगतो, पशुखाद्याचा मोठा एक कारखाना आहे. त्यानंतर खाण्याच्या तेलाचा खाद्यतेलाचा मोठा कारखाना आहे एमआयडीसी मध्ये. तिथं कोण काम करतो? गोरगरिबाची मुलंच काम करतात का नाही सांगा? उद्योग व्यवसाय त्यांनी केला. हा गरीब माणूस केंद्रबिंदू मानून केला, कारण स्वतः गरिबी अनुभवलेली हे कुटुंब आहे. माने दादांनी शून्यात हे विश्व निर्माण केलंय. त्यांना गरिबीची जाणीव आहे. त्यामुळं आपली प्रगती झालीच पाहिजे, परंतु आपल्या बरोबर गोरगरीब माणसाची प्रगती झाली पाहिजे. हा उदात्त हेतू ठेवून हे माने कुटुंबीय या तालुक्यामध्ये काम करतंय. मला सांगा, आज प्रवीण भैया माने विधानसभेला उभे राहिले, आहे का त्यांच्याकडे कुठला पक्ष? आहेत का पुढारी भरपूर? सांगा मला तुम्ही. आणि मला सांगा एवढं, तुम्ही आता सगळ्यांनी बघितलं असेल, काही लोक इंदापूरला आली होती. किती लोक जमली होती मेळाव्याला भैयाला उमेदवारी, म्हणजे तुम्ही उमेदवार व्हा म्हणून सांगायला जनता तिथे आली होती. का तर त्यांना एक त्या घराण्याला समाजसेवेची आवड आहे. जनतेचा उमेदवार आहे हा तिसरा आपला, आणि जनता असामान्य या उमेदवाराच्या माग आहे. त्यामुळे कोणी पुढारी कुठं जरी असला, कोणी एकच सांगितलं, बिनकुडला मी वकील घेणार. बस माने दादा येऊन गेले, तिथं दादा येऊन गेलेत म्हणल्यावर तुम्ही आता विचार करू नका. काय भयाने मी सगळे वचन आपल्याला दिले, आमदार झाल्यावर हे गावचा विकास करणार. आणि आज हे कुटुंब केवळ समाजसेवा करायसाठी राजकारण करतोय. काय राजकारण हा त्याचा जगायचा धंदा नाही. त्यामुळं आम्ही सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेऊन जुन्या लोकांची साथ सोडली आणि एक नवीन युवक, एक तरुण युवक या तालुक्यामध्ये काहीतरी नवीन करू इच्छितोय, तर त्याला आपण साथ दिली पाहिजे. म्हणून आम्ही प्रवीण भैया माने यांना आमदार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. नवा चेहरा. आता मला सांगा, आता ही माणसं कंटाळीत म्हणून म्हणतात नवा चेहरा. जुन्यांना कंटाळले. आज तरुणांना तर ती पुढारी जर माहित आहे काय काय ओळख. आता तुम्ही सगळे 20-25-30 वयोगटातली मुलं आहेत, तुमची आहे काय माझी आधी आमदारावर डायरेक्ट ओळख? तुम्ही जाऊन भेटू शकता का? तुम्ही निमोडे जाय म्हणलं तर कुणा जाय म्हणणार तुम्ही? ओळखच नाही तर तिथं तुम्ही मत कशाला टाकताय? तसं प्रवीण भैयाचं आहे का सांगा मला तुम्ही. प्रवीण भैया आणि माने कुटुंबीय असं आहे, हात दाखवा गाडी थांबवा. माने दादा स्वभाव तर तुम्हाला माहित आहे, कुणी जाऊन डायरेक्ट भेटू शकतो. प्रवीण भैयाचा स्वभाव तुम्हाला माहित आहे, डायरेक्ट जायचं भैयाला भेटायचं. इथं कुठला पीए लागत नाही, कुठलं तिथं वेटिंग नाही, बाकडावर बसायचं नाही. जिथं भैया दिसल तिथं हात दाखवायचा, गाडी थांबवायची, भैयाला काम सांगायचं, काम करून घ्यायचं. हे अशा पद्धतीचा आपला उमेदवार या ठिकाणी काम करणार आहे. जनतेचा उमेदवार आहे. आता महिला भगिनी या ठिकाणी भरपूर आलेले आहेत. मला सांगा, आता तुम्हाला लाडकी बहीण योजना आता चालू झाली, किती जणांना लाभ मिळाला मला माहित नाही यातल्या. मला सांगा तुम्ही. अहो हे आज सगळंच महागाई झाली ना. 1500 रुपये दिले, 15,000 रुपये काढलं, असलं केलं त्यांनी. असू दे ते, परंतु तुम्हाला एवढंच सांगतो मी या ठिकाणी की 100% जर असा प्रतिसाद जर लोकांचा असेल तर 100% प्रवीण भैया माने हे इंदापूर तालुक्याचे आमदार होणारच आहेत. आणि ते अपक्ष आमदार आहेत. आणि त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, अपक्षांशिवाय सरकार बनू शकणार नाही. त्यामुळं प्रवीण भैया माने मंत्री होणार, कारण आपल्या तालुक्याला मंत्रिपदाचा इतिहास आहे. आणि 1995 साली अशाच एका नव्या युवकाला मानेदादाच्या सहकार्यातून स्वर्गीय शंकरराव भाऊंच्या आशीर्वादाने आमदार केला. अपक्ष झालं का नाही मंत्री? त्यांचे सुपुत्र आहेत आज मानेदादाचे. आणि मी जबाबदारीने बोलतोय, मी तुम्हाला काय पण बोलत नाही. ती लोक आम्हाला कमी लेखतात. ते म्हणतात त्यांच्याकडे पुढारी नाही, त्यांना कोण मतदान करणार? आणि आमच्याकडे पुढारी नाही, पण आमच्याकडे सर्वसामान्य जनता आहे. या जनतेने आम्हाला उमेदवारी दिली. त्यामुळे इथं स्टेजवर पुढारी गोळा करण्यापेक्षा पुढे किती जनता, एकदा कॅमेरा फिरवा. माझी विनंती आपल्या कॅमेरावाल्यांना दाखवा. लोकांना लाईव्ह चालू आहे. आज 40-50 हजार लोक ही लाईव्ह बघतायत. आज निंबोडी सारख्या छोट्या गावामध्ये महिला वर्ग किती उपस्थित आहे.
तरुण वर्ग किती उपस्थित आहे. अरे झोपेत तर जाग व्हा तुम्ही. तुम्हाला वाटतंय ना आणि कमी आहे, तसं नाहीये. अरे तुम्ही सत्तेसाठी राजकारण करताय दोघं. आमचा प्रवीण भैया लोकांची समाजसेवा करण्यासाठी राजकारण करतोय. या मैदानात उतरलाय, त्याला काय पैसे कमवायचे नाहीत, त्याच्याकडे भरपूर आहे. अरे तुम्हालाच कमी पडलंय अजून एवढं मिळून सुद्धा. सत्तेचा मोह सोडा, तरुण मुलाला साथ द्या. बाद झालं तुमचं आता. साठीच्या पुढे गेला तुम्ही, उद्या नवीन पोरं पुढे. तर ना भांड पोरगात प्रवीण माने सारखा देहानी झपाटलेला हा मुलगा आपल्याला आता खाली बसवू नका त्याला, एवढी माझी विनंती आहे. तुमची जबाबदारी आहे मतदारांना तुमचे प्रश्न सोडवून घ्यायचे असतील. आपल्या भागात बावडा लाकीवाडी मतदारसंघामध्ये जर मोठा व्यवसाय आणायचा असेल, उद्योग व्यवसाय, तर प्रवीण भाईयाची तिथं आपल्याला गरज आहे. झाला गाव 25 वर्षात कुठला कारखाना, काय कुठला उद्योग आपल्या भागात आला सांगा मला पोरांनो तुम्ही. नवीन चारा निराभिमा सहकारी साखर कारखाना झाल्यानंतर कुठलाच उद्योग ह्या भागामध्ये आला नाही. हे भांडवलदार आहेत, व्यवसाय करायची माहिती आहे, उद्योजक आहेत. मनात आणलं साखर कारखाना काय, दूध संघ काय, कुठली संस्था उभी ते करू शकतायत. आणि तीच मागणी आम्ही त्यांना केली आणि ही मागणी त्यांनी मान्य केली म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे आलो. या भागात उद्योग व्यवसायाचं जाळं, आपल्याला सहकारी संस्थांचं जाळं निर्माण करायचं. हे केवळ तरुण मुलांना रोजगार मिळावा, या भागातलं अर्थकारण बदलाव माझ्या माता भगिनींना तिथं काम करता यावं. नुसत्या तरुण मुलांसाठी नाही, तरुण मुली आहेत, तरुण महिला आहेत. या ठिकाणी सोनाईमध्ये शेकडो महिला, हजारो महिला काम करतायत. यांना सुद्धा त्या ठिकाणी काम देण्याचं काम ज्या माने कुटुंबियांनी केले ते प्रवीण भैया माने यांनी आम्हाला शब्द दिलाय. या भागातल्या तरुणांना आम्ही रोजगार दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. या गावातल्या छोट्या मोठ्या अडचणी सोडवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आणि म्हणून समाजसेवेचं व्रत घेतलेलं हे माने घराणं आणि त्या घराण्यातले प्रवीण भैया माने आपले उमेदवार आहेत, अपक्ष उमेदवार आहेत, जनतेचे उमेदवार आहेत. त्यांना आपण येत्या 20 तारखेला त्यांचं चिन्ह आहे किटली, सर्वसामान्य माणसाची किटली आहे. या किटलीला विसरू नका तुम्ही. दुसरं काय लक्षात ठेवू नका. किटली दिसली